नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सेंट्रलाइज थीम इन MUI आपला मटेरियल युआयचा जो मागचा टॉपिक होता त्याच्याच कंटिन्यू एक कन्सेप्ट सांगणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला स्लाईड दाखवतो आज. तर रिॲक्टमध्ये आपण MUI वापरतो, पण एक क्वेश्चन आहे, जर तुमच्या कंपनीने उद्या ब्रँड कलर चेंज केला किंवा डार्क मोड डिफॉल्ट करायचा असेल तर काय होईल? संपूर्ण प्रोजेक्टमध्ये तुम्ही 100 फाईल बदलणार का? नाही ना. मग आज आपण बघणार आहोत मटेरियल युआयमध्ये थीम सेंट्रली कसं मॅनेज करायचं. इमॅजिन करा, तुमच्या ॲपमध्ये 50 बटन आहेत, सगळीकडे तुम्ही मॅन्युअली कलर दिला आहे. उद्या क्लायंट म्हणतो की प्रायमरी कलर ब्ल्यू ऐवजी पर्पल करा. आता काय करणार? सर्च अँड रिप्लेस करत बसणार का तुम्ही? तर नाही, हे स्केलेबल नाही. मग तुम्हाला हे फोल्डर स्ट्रक्चर दाखवलं येतं, तशी थीमची तुम्हाला फाईल बनवावी लागणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला टायपोग्राफी, फॉन्ट्स, लाईट, डार्क मोड हे सगळं ठेवावं लागणार आहे. म्हणजे हे सगळे तुम्हाला ते थीममध्ये ठेवायचे आहेत. जे तुम्ही काल बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये, MUIचे जे फॉन्ट्स आहेत ते सगळे तुम्ही त्या थीम फाईलमध्ये ठेवू शकता. म्हणजे एक सिंगल थीम फाईल तयार करतो आणि त्यात सगळे डिफाईन करतो आपण. त्यामुळे ते सगळे प्रोजेक्ट वाईड यूज करतो. ठीक आहे. तर आता SRC फोल्डरमध्ये एक वेगळा फोल्डर ठेवतो, थीम किंवा स्टाईल्स. मग त्या फोल्डरमध्ये थीम JS किंवा थीम TS तयार करतो आणि क्रिएट थीम वापरून ती डिफाईन करतो. ठीक आहे. त्याचं तुम्हाला एक्झाम्पल मी दाखवणार आहे पुढं. रिअल वर्ल्ड एक्झाम्पल द्यायचं झालं तर क्लायंटचं ब्रँड कलरचं मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्यांदा, तर तेच एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर आता आपण आहे ना एक हे बघूया, एक स्निपेट बघूया. तर ही एक थीमची फाईल आहे थोडक्यात. इथं एक पॅलेट आहे, टायपोग्राफी, शेप आणि स्पेसिंग. हे सगळं मी एका theme.ts फाईलमध्ये डिक्लेअर केलं. आता एक पॅलेटमध्ये माझ्याकडं सगळे कलर्स आहेत. ठीक आहे. टायपोग्राफीमध्ये माझ्याकडं सगळे H1 to H6 टायपोग्राफी पण आहे. ठीक आहे. प्लस शेप्स आहेत. आणि ही सगळं काय आहे, थीममध्ये आहे ना आपण एक्सपोर्ट करतो आणि ती वापरतो आहे थीम प्रोजेक्ट वाईड. त्याचे फायदे काय आहे? ब्रँड कन्सिस्टन्सी मेंटेन होते, फीचर्स चेंजेस इझिली होतात, डार्क मोड इम्प्लिमेंट करायला सोपं राहतं किंवा असे कुठलेही मोड. टीम कोलॅबोरेशन बेटर पण होतं. हाच प्रोफेशनल अप्रोच पण आहे. डार्क मोड सेंट्रलाइज केल्यावर काय होतं, आपण palette.mode डायनॅमिकली चेंज करू शकतो एकाच ठिकाणी, बाकी काही बदलायची गरज नाही. ठीक आहे का नाही? तसंच बटन्स, कार्ड्स, बॅकग्राऊंड सगळं ऑटो ॲडॅप्ट होतं, बिकॉज एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन द थीम ओनली, राईट. सेंट्रलाइज थीममध्ये आपण MUI बटन, MUI कार्ड याचे डिफॉल्ट स्टाईल ओव्हरराईड करू शकतो. ठीक आहे. रिअल वर्ल्ड तुम्ही एक सिनारिओ इमॅजिन करा. ॲडमिन डॅशबोर्ड बनवतात, क्लायंट म्हणतो बॉर्डर रेडियस 8 पिक्सेल हवा, फॉन्ट डॅश हवा, प्रायमरी कलर डॅश हवा. तुम्ही फक्त थीम फाईल एडिट करा आणि कंप्लीट ॲप अपडेट होऊन जाईल. बरोबर. तर मित्रांनो, आपण सेंट्रलाइज थीम म्हणजे प्रोफेशनल UI आर्किटेक्चर स्मॉल प्रोजेक्टमध्ये कदाचित त्याची गरज वाटणार नाही, पण रिअल वर्ल्डमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.